तर युद्धविरामानंतर आराघची यांची पत्रकार परिषद ही एक मोठी माहिती समोर येते। संध्याकाळी 5:30 वाजता आराघची यांची पत्रकार परिषद होईल। तर आता युद्धविरामानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील। संध्याकाळी 5:30 वाजता आराघची यांची पत्रकार परिषद होईल। यामध्ये युद्धविरामानंतर इराणची भूमिका काय ही समोर येणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता आराघची यांची पत्रकार परिषद होईल। डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर इराणची पहिलीच पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेत युद्धविरामावर माहिती दिली जाईल, तसंच इराणची भूमिका काय आहे हे समोर येईल। इराणच्या 10 अटींवर चर्चा करणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यावर इराण काय भूमिका घेतं याची माहिती आता देण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद घेतील। 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराणमध्ये सीजफायर जारी करण्यात आला आहे। तसंच हॉर्मुझची सामुद्रधुनी खोलण्यावरही दोघांमध्ये सहमती झाली आहे। यावर आता इराणची स्पष्ट भूमिका संध्याकाळी 5:30 वाजता ठरेल। संध्याकाळी 5:30 वाजता अब्बास आराघची यांची पत्रकार परिषद होईल। इराणच्या 10 अटींवर चर्चा करणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। तर संध्याकाळी 5:30 वाजता युद्धविरामानंतर आराघची यांची पत्रकार परिषद पार पडेल।